जरा मार्शल साहेब बोला काय चाललंय मार्शल साहेब बोलवा तुम्ही लांब आधी पाहिजे 1 फुटाचं अंतर सोडा एकमेकांमध्ये संरक्षण मंत्री हे पण जागेवर बसल्याशिवाय काही चर्चा होणार नाही। मी आता सभागृहाचं कामकाज थांबवते फक्त आजच्या लक्षवेधी जे आहेत त्या लक्षवेधी आणि प्रस्ताव आणि विधेयक ही मी प्रलंबित ठेवते। महाराष्ट्रातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मराठा आरक्षणाच्या संदर्भात सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो। सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा बिघडून गावागावामध्ये त्या ठिकाणी जातीय तेढ मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आणि अशा वेळेला सर्वच पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि या ठिकाणी मार्ग काढावा अशा प्रकारची भूमिका सभापती महोदय घेतली आणि या सगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या भूमिकेचं स्वागत करत राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी पुढाकार घेऊन राज्यातल्या सर्व पक्षाची पक्षप्रमुखांची बैठक काल सह्याद्री अतिथीगृहामध्ये त्या ठिकाणी आयोजित केली होती। परंतु सभापती महोदय, उत्तम मावशीचं प्रेम आरक्षणाच्या संदर्भात जे काहींच्या मनात होतं ते काल एक्सपोज सभापती महोदय झालेत। त्या ठिकाणी या राज्याचे नेते शरद पवार यांना अपेक्षित होतं सभागृहाच्या पटलावर ठेवणे कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे कागदपत्रे नाही मुख्यमंत्र्यांचा अहवाल लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कागदपत्र सभागृह अरे शांतरा काय चाललंय काय कागदपत्र सभागृहाच्या सभापती महोदया पूरक मागणी क्रमांक A4 A9 B3 F2 F3 F4 F5 F7 I5 N3 N4 B1 B5 B10 I3 अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री शिक्षण मंत्री एकमेकांमुळे 1 फुटाचं अंतर सभागृहात सादर केलेल्या गोष्ट क्रमांक 133 ते 134 मागणी क्रमांक सभागृहाच्या पटलावरती माहिती ठेवण्यात आली। आता 93 ची निवेदनं आहेत परंतु सदस्य उपस्थित आहेत आणि मंत्री उपस्थित आहेत असं फक्त सुनील शिंदेचं निवेदन आहे जे आहे ते बाकीचे सगळे सदस्यांची असले तरी मंत्री उपस्थित नाही आहेत। आणि 93 ची निवेदनं पटलावर ठेवते आहे। तुम्हाला सुनील शिंदेचं पुकारायचं काय बोलायचं तुम्ही बसायचं तुम्ही जागेवर जा ना काय चाललंय काय तुमचं सगळ्यांचं म्हणणं तुम्ही काय आज मला ठरवलं काहीतरी वेगळं ठरवलेलं दिसतंय। आता पूरक मागण्या घेते जागर झालं सगळ्यांनी। पूरक मागण्यांवरील चर्चेचा आजचा पहिला व शेवटचा दिवस आहे। कार्यक्रम पत्रिकेवर दर्शवलेल्या मंत्र्यांच्या पूरक मागण्यांवर आज चर्चा घेण्यात येईल। पूरक मागण्या आणि त्याखालील बाबी या संबंधीची माहिती सदस्यांना पत्रक भाग 2 द्वारे वेगळी प्रस्तुत करण्यात आली आहे। प्रत्येक सदस्याने भाषण करताना बाब क्रमांक आणि पूरक विवरण पत्राचा पृष्ठ क्रमांक सांगण्याची कृपा करावी। चर्चा संबंधित बाबीपुरतीच मर्यादित असून मूळ मागणीवर चर्चा करता येणार नाही आपणास विदित आहे। तसेच कामगार सल्लागार समितीच्या ऐकूच येत नाही तर काय करणार। कामगार सल्लागार समितीच्या दिनांक 23 फेब्रुवारी 2016 रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार पुरवणी मागण्यावरील चर्चेस त्या विभागाच्या मंत्री यांनी उत्तर द्यायचे। चर्चा तुम्ही करण्याच्या मनस्थितीत नाही आहात। पुरवणी मागण्या काय
F4 F5 F7 I5 N3 N4 उपमुख्यमंत्री तुम्ही एक फुटाचं अंतर सोडा, B10 एकमेकांमध्ये लांबून बोला. हा I5 J1 J2 जरा J5 मार्शल साहेब बोला. K11 हे काय चाललंय? मार्शल उपमुख्यमंत्री साहेब बोलवा. O9 तुम्ही लांब व्हा आधी पहिले. एक फुटाचं अंतर सोडा एकमेकांमध्ये. संरक्षण मंत्री M2 M3 सहकार मंत्री मार्शल V2 साहेब बोलवा. V5 हे समोर महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री C1 D4 मागे D5 चला. D8 वन सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री C7 D6 D9 JD2 वैद्यकीय शिक्षण मंत्री विशेष सहाय्य मंत्री N3 S1 S4 उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री W2 W6 W8 आदिवासी विकास मंत्री T5 T6 ग्राम विकास पंचायत राज पर्यटन मंत्री L2 L3 L5 Z4 पाणी पुरवठा मंत्री Y2 सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक उपक्रम मंत्री S7 बुद्धी व संधारण मंत्री ZH3 कृषी मंत्री D3 D7 कामगार मंत्री K4 उद्योग मंत्री K3 K7 K10 सार्वजनिक आरोग्य R1 बोला. सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम बघून H5 H6 H7 H8 अल्पसंख्याक विकास पणन मंत्री V3 ZE1 शालेय शिक्षण मराठी भाषा E2 E4 अन्न व औषध प्रशासन S1 गृहनिर्माण व इतर मागासवर्ग ZG3 राज्य उत्पादन शुल्क B2 महिला व बाल विकास मंत्री X1 क्रीडा व युवक कल्याण E3 कौशल्य रोजगार उद्योजकता Z2 ZA2 मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री C5 या मागण्या मी सभागृहासमोर ठेवतो. सन 2024-25च्या पूरक मागण्यांवर सभागृहाने विचार केला. विरोधी पक्षनेते सभापती महोदय, काल जी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक आयोजित केलेली होती याला आम्ही काल सभागृहातही मी बोललेलो होतो की सभागृहात बोलत असताना ही भूमिका मी मांडली होती. जागेवर ज्या पद्धतीने सरकार दादा जागेवर बसा, आपापल्या ज्या जागेवर पद्धतीने बसा, सरकार तुम्हाला ऐकू आहे. तर मी मनापासून या सगळ्या काय नाही सांगितलं. आरक्षण ज्यांना काय पाहिजे नाही सांगितलं, जागेवर जाऊन दोन्ही बाजूने बसा, दोन्ही सत्ताधारी पक्ष. मी देते ना पण यांचं झालं, यांना देते ना परवानगी, त्यांचं चालूच आहे. अहो गोंधळ सुरू झालं तर मी काय करणार? दानवे तुमचं पूर्ण झालंय का? हे पा जागेवर बसल्याशिवाय काही चर्चा होणार नाही. मी आता सभागृहाचं कामकाज थांबवते. फक्त आजच्या लक्षवेधी जे आहेत त्या लक्षवेधी आणि प्रस्ताव आणि विधेयक ही मी प्रलंबित ठेवते. बाकी सगळं कामकाज मी पूर्ण दिवसासाठी संपवते. मला एवढं तुम्ही ओरडताय काय त्याच्यामध्ये काय असं पद्धत नाही. दोन्ही बाजू एका जागेत ओरडताय माझ्याकडे